मला संपवू नका, मी संपलो तर तुम्ही कसं राहाल असं सूचक विधान करत अशोक चव्हाणांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावलाय। नांदेडमधील भोकर मतदारसंघातील आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या टीकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला। विकासात्मक कामं करण्यासाठी अशोक चव्हाण तुमच्या सोबत आहे हे जाहीरपणे सांगतो असंही ते म्हटले। दरम्यान माझं नाव घेतल्याशिवाय काहींना करमत नाही। माझं म्हणणं आहे की मी उद्या राजकीय क्षेत्रात नसलो तर त्यावेळी तुम्ही कुणावर बोलणार, म्हणून मला जिवंत ठेवा। मी जिवंत राहिलो तर तुम्ही जिवंत राहाल असा घणाघाती टोला त्यांनी लगावलाय। मला जिवंत ठेवा, मी जिवंत झालो तुम्ही पण जिवंत राहा। मी संपलो तुम्ही कसं राहाल? मी संपलो तर तुम्हाला बोलायला काय राहणार नाही। म्हणून मला संपवू नका, मी राहिलो हे तुम्हाला म्हणत नाही। जी मंडळी टीका करत राहते ना, रोज 24 घंटे चालू, 24 hours by 7, एखादा बार टीव्ही बंद पडत 24 तास चालू आहे, 24 तास। एवढं तर वाईट केलं नाही बाबा कोणाचं। काँग्रेस नेते राहुल गांधी आज आणि उद्या 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे। तर शनिवारी ते संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन करतील। त्यानंतर हॉटेल सयाजी इथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा हा कोल्हापूर दौरा अतिशय महत्त्वाचा, कशा प्रकारे नियोजन करण्यात आले? 2 दिवस आहेत ते राहुल गांधी आजपासून कोल्हापूर दौऱ्यावरती असणार आहेत। त्यांनी या दौऱ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कसबा वाडा इथल्या भगव्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा बहुशस्त्रधारी आहे तो जगातला एकमेव पुतळा उभारण्यात आलेला आहे। याचं अनावरण जे आहे ते राहुल गांधी यांच्या हस्ते आज संध्याकाळी होणार आहे। त्याची जय्यत तयारी सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। भव्य दिव्य असा अनावरण सोहळा आहे तो आज संध्याकाळी पार पडणार आहे। सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा पुतळा आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि आज संध्याकाळी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं अनावरण आहे ते उभारणार आहे। त्यामुळे कसबा वाड्यामध्ये एक प्रकारचं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते। काही शिवप्रेमी आहेत त्यांच्या सुद्धा या निमित्तानं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय सांगाल, हा भव्य दिव्य असा आणि बहुशस्त्रधारी पुतळा जगातला एकमेव कसबा वाड्यात उभारला जातो? हा जो पुतळा उभा केलेला आहे ते बावडेकरांचं स्वप्न साकार झालेलं आहे 50 वर्षापूर्वीचं। आणि हा चौक आता इथून पुढे शिवाजी महाराज भगवा चौक म्हणून नावारूपाला येणार आहे। आणि ह्यासाठी आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन डी पाटील ग्रुपनं याचं मोलाचं सहकार्य केल्यामुळं ह्या भगव्या चौकाला शिवाजी महाराज चौक असं नामकरण करून केलेलं आहे। खरं तर अनेक दिवसाचे हे स्वप्न होतं, आज स्वप्न पूर्ण होते आणि त्याला राहुल गांधी सुद्धा उपस्थित राहणार आहे। त्या कसबा वाड्याच्या जन्मभूमीत शाहू महाराजांचा जन्म झाला, त्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ह्या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार, हा आम्हाला अभिमान आहे। आणि डी पाटील ग्रुपचे आम्ही शतशः ऋणी आहोत। कसबा वाड्यासाठी हा एक मोलाचा क्षण पुतळा बघून ते केला, त्याबद्दल सर्व कसबा वाडा ग्रामस्थांनी त्यांचे आभार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज हे अनेकांचे दैवत आहेत ते आपल्याला माहीतच आहे आणि त्यांचा पुतळा कसबा वाड्यासारख्या ठिकाणी उभा राहतोय, त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे ते कसबा वाड्यामध्ये आहे ते आपल्याला दिसून येते। मात्र राहुल गांधी या निमित्तानं या ठिकाणी काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आपल्याला माहीतच आहे की मालवण दुर्घटनेनंतर पंतप्रधानांना माफी मागावी अशा पद्धतीची भूमिका आहे ती राहुल गांधी यांनी घेतली होती। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणाऱ्या राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतायत, त्यामुळे या निमित्तानं या ठिकाणी नागरिकांना ते काय संबोधित करतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं, ज्ञानेश्वर, वेळोवेळी बातचीत करत राहू, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये गँगरेपचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। पीडितेला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल केलंय। मित्रमैत्रिणी फिरायला बोबदेव घाटात गेले होते आणि यावेळी 3 आरोपींनी या पीडितेला अडवलं। मुलीच्या मित्राला मारहाण करत नंतर मुलीवर अत्याचार करण्यात आला। या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू होता आणि त्यांना खरं तर या घटनेतील पीडिता सुरतची असून पीडितेचा मित्र जळगावचा आहे। हे दोघंही हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी असल्याचं कळतंय।